नमस्कार. अंतर्मन कथा संग्रह. लेखक श्रीकांत मोरे. कथा चौथी. राधिका. राधिका 35ची सुगृहिणी, उजळ कांती असलेली, साधी राणी पण नीटनेटका संसार करणारी. राधिका सुशिक्षित, BA पास झाल्यानंतर घरच्या परिस्थितीमुळे आई वडिलांनी तिचं लगेचच लग्न करून दिलं. रघुनाथराव जावई म्हणून साऱ्यांनाच आवडायचे. राधिकाचे आई वडील तर रघुनाथरावांच्या जंटलमन स्वभावावर फारच खुश असायचे. MA फिलॉसॉफी, तत्वज्ञान आणि त्याच विषयात पुन्हा डॉक्टरेट मिळवलेले रघुनाथराव शिस्तबद्ध, विषयाचा गाढा अभ्यास करणारे. सर्वत्र एकच त्यांच्याबद्दल आदरयुक्त दरारा. विद्यार्थीच नव्हे तर प्राध्यापकही त्यांचा आदर करत. एक सृजनशील, चिंतनशील प्राध्यापक म्हणून लौकिक. 10-12 वर्षे संसारात रमलेली राधिका रघुनाथरावांच्या सान्निध्यात अधिकच चिंतनशील झाली होती, उजळून निघाली होती. रघुनाथरावांचा प्रत्येक शब्द ती झेलत असे. आज सकाळीच रघुनाथरावांच्या कॉलेजमध्ये नव्याने रुजू झालेले प्राध्यापक विश्राम देशपांडे त्यांना भेटायला आले. ते रघुनाथरावांच्या विभागात नव्यानेच रुजू झाले होते. रघुनाथरावांनी नेहमीप्रमाणे राधिकाला हाक मारली. राधिका, 2 चहा कर ग, मला कॉलेजात जायचे. आज राधिका आत गेली पण बाहेर चहा आणून द्यायला बाहेर आलीच नाही. मग थोड्या वेळानंतर रघुनाथरावच विसरल्यासारखे झाले आणि चला आपण जाऊया कॉलेजला असं म्हणून विश्रामने ओळखले आणि चहा काही आला नाही हे त्यांच्या लक्षात आले. 5 मिनिटांनी राधिका बाहेर आली. पाहते तो घर बंद. खरं तर रघुनाथराव कॉलेजमध्ये एका वेगळ्याच आचाराने विचाराने वागायचे, पण घरात मात्र राधिकेबरोबर अत्यंत प्रेमळ, शांत, सत्शील स्वभावाने वागायचे. आज त्यांना कॉलेजमध्ये जाताना डोक्यात सहज विचार आला की राधिका, मी चहा सांगितलेला ऐकला का नाही? पण ते तेवढ्यात ते विसरूनही गेले आणि पुन्हा कामाला सुरुवात केली. विश्रामने रघुनाथरावांच्या घरातून बाहेर पडताना जाणीवपूर्वक आपले एक पुस्तक तिथेच ठेवले होते. राधिकेने ते पुस्तक हातात घेतले आणि त्या पुस्तकाच्या आतून पडलेलं पाकिट पाहून राधिका एकदम चिंताक्रांत झाली. तिला ते एवढ्या लवकर अपेक्षितच नव्हतं. राधिकाने थरथरत्या हाताने ते पाकिट उचललं. ती कशी बशी झोप्यावर बसली. पाकिट उघडल्याचं, त्याला फाडण्याचं धाडस तिच्यात कितीतरी वेळ होतच नव्हतं. शेवटी तिने मनाचा निर्धार केला. शांतपणे पाण्याचा एक घोट घशाखाली गेल्यानंतर रघुनाथरावांचे तासापूर्वीचे आदेश मानणाऱ्या राधिकाने मनात घोळवत मस्तपैकी चहा घेतला. पुन्हा ती सोफ्यावरून शांतपणे बसून त्या पाकिटाकडे पाहिला. चहा घेतल्यानंतर तिनं पाकिट उघडलं. राधिका आता एका तत्वज्ञानाच्या डॉक्टरेट असलेल्या आणि समाजात मान मर्यादा असलेल्या रघुनाथरावांची पत्नी होती. तिचे स्वतःचंही व्यक्तिमत्व त्या कॉलेजच्या परिसरात साऱ्यांनाच एक सात्विक स्त्री म्हणून परिचित होतं. ती आता अंतर्बाह्य स्थिरावली होती. राधिकाने पाकिट उघडलं. त्यातला सारा मजकूर तिनं एखादं पुस्तक वाचावं त्याप्रमाणे भराभर वाचला. तिला खरं तर पहिलीच ओळ वाचल्यानंतर 10 ते 15 वर्षापूर्वी तिच्या कॉलेजमधल्या जीवन प्रवास डोळ्यासमोरून सरकत गेला. विश्रामची तिच्याबद्दल असलेली ओढ, त्याच्या भावना, त्याची पत्र, त्याची कविता, या साऱ्या गोष्टी तिच्या मनाच्या गाभाऱ्यात क्षणात बाहेर आल्या. पण तेवढ्याच ताकदीनं तिनं त्या गोष्टी वाऱ्याच्या झोतावर उडून जाणाऱ्या कागदाच्या तुकड्यांप्रमाणे त्यांना विचारधारेबरोबर बाहेर सोडून दिले. तिला आश्चर्य वाटले. विश्राम सारखा तत्वज्ञानाचा प्राध्यापक 10 ते 15 वर्षानंतर सुद्धा खऱ्या अर्थाने प्राध्यापक का होऊ शकला नाही? तो आज विद्यार्थ्यांमध्ये शिकवणारा शिक्षक होता. तिच्या सत्शील, चिंतनशील वृत्तीनं, प्रवृत्तीनं विश्रामच्या अपरिपक्व प्रवृत्तीबद्दल मनात काहीतरी निश्चय केला. कॉलेजमध्ये विश्रामने रघुनाथरावांच्या दुपारच्या वेळी गाठले. विश्रामला माहिती होती की रघुनाथराव एकदा कॉलेजची पायरी चढले की संध्याकाळपर्यंत घरी जात नाही. अहो, माझे पुस्तक घरीच राहिले आहे, विश्राम म्हणाला. रघुनाथराव पटकन म्हणाले, त्यात काय, ताबडतोब घरी जा आणि पुस्तकही घेऊन या आणि सकाळचा राहिलेला चहा सुद्धा घ्या. कारण दुपारनंतर विश्रामला कुठलेहीच तास नव्हते याची कल्पना रघुनाथरावांना होती. विश्रामच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून रघुनाथराव म्हणाले, अहो, निसंकोचपणे जा, काही काळजी करू नका. राधिकालाही आवडेल. तत्वज्ञानावरती चर्चा करण्याची तिलाही खूप आवड आहे. विश्राम थोड्या गोंधळलेल्या अवस्थेतच होता. राधिकाने चिठ्ठी वाचली असेल का? राधिकेने चिठ्ठी वाचल्यानंतर प्रतिक्रिया काय दिली असेल? असे एक काय अनेक प्रश्न, विचार विश्रामच्या मनामध्ये होते आणि ते त्याच्या चेहऱ्यावरती स्पष्टपणे दिसतही होते. तो केव्हा राधिकेच्या घरासमोर येऊन पोचला हे त्याला सुद्धा कळले नाही. त्याचं सार शुद्धीत नसल्याप्रमाणे चाललं होतं.
त्याने घराची बेल वाजवली. म्हणण्यापेक्षा बेलवर हात नकळत गेला. अहो आत या ना, या शब्दाने तो भानावर आला. दरवाजा उघडला गेला आणि पुन्हा बंद झाला. विश्राम थोडा अवाकच झाला. विश्रामने स्वतःला सावरून घेतला. तो सोफ्यावर येऊन बसला. सकाळचे पुस्तक हातात घेतले. पुस्तकात पाकिट नव्हतं. त्याला मनातून थोडं बरं वाटलं. मनातले सारे विचार बहुधा शब्द राधिकेने वाचला असावा की नाही, कारण राधिका त्यांना सोफ्यावर बसून शांतपणे चहा करण्यासाठी आत निघून गेली होती. राधिकाचा चहा येईपर्यंत सारं कसं शांत शांत शांत, पण विश्रामच्या डोक्यात मात्र सगळे विचार अशांत करणारे. राधिका प्रसन्न मुद्रेने स्मितहास्य करीत 2 चहा घेऊन बाहेर आली. टीपॉयवरती चहा ठेवला. सहज म्हणाली, थोडं गरम होते नाही काय आज? तिनं सोफ्या मागील खिडकी उघडली. पडदा बाजूला केला. बाहेर रंगीबेरंगी फुलांनी बहरलेली बोगनविलीच्या फांद्या. राधिका पुन्हा समोर येऊन खुर्चीवर बसली. विश्रामने चहाचा कप उचलला आणि शांतपणे चहा पिऊ लागला. मिळालं पुस्तक? राधिकाच्या या प्रश्नाने विश्राम भानावर आला. अहो तुम्ही प्राध्यापक ना, मग चिठ्ठी कशाला आणि एवढा लिहिण्याचा प्रपंच तरी कशाला? माणसाला चेहरे वाचता येतात आणि सारं काही आपसूक कळतं. चहा संपल्यावर राधिकेने विश्रामचे पाकिट त्याच्या हातात दिले. अहो ज्यावेळी मी माझा हात तुमच्या हाती दिला होता त्यावेळी तुम्ही मला काय म्हणाला होता? प्रेम वगैरे सगळं काही खरं नसतं. तुमचं मन, तुमचे विचार, तुमची घराकडची ओढ, तुम्ही म्हणाला होता ना अनु, आज सारं विसरून जा. मी राधिका असतानाही तुम्ही माझं नाव अनु म्हणून ठेवलं. का ठेवलं होतं हे तुम्हालाच ठाऊक. तुमचं मला ठाऊक नाही. मी मात्र त्यावेळी निश्चिंतपणे जीवन संसार याचा विचार केलेला नव्हता. मी अपरिपक्व होते. होय, पदवी घेऊन सुद्धा अगदी अर्थच लावला नव्हता तुमच्या कोणत्याही गोष्टीचा. विश्राम एवढं सगळं ऐकून सुद्धा पाठ केलेले डायलॉग स्टेजवर मांडावेत किंवा फेकावेत त्याप्रमाणे बोलायला लागला. अगं राधिका, या एकाच शब्दावर राधिकेने त्याला सोडलं. मी आता सौभाग्यवती राधिका रघुनाथराव पाटील आहे, तेव्हा जे काही बोलायचं असेल ते आदरार्थी बोलायचं. विश्रामने पुन्हा बडबड सुरू केली. रघुनाथराव तत्वनिष्ठ, चिंतनशील. मी अजून लग्न केलेलं नाही. तुला वाटेल ते माझ्याकडून मिळेल. हवं ते सारं सुख तुला मी देईन. राधिका निर्विकारपणे सारं ऐकत होती. विश्रामला मात्र राधिकेला वाचताच आलेलं नव्हतं. तो वेड्यासारखा बडबडत राहिला. आपण दूर कुठेतरी जाऊ. तू संसार सोडल्यामुळे रघुनाथरावांमध्ये काहीच फरक नाही ग पडणार. कॉलेज आणि लायब्ररी हेच त्यांचं विश्व आहे. त्यांच्या मनातले नियोजन मांडण्याचा प्रयत्न करत होता. त्याला वाटत होतं की राधिका आपल्या साऱ्या जुन्या भावनांना साथ घालेल. तो थोडा भावनेच्या भारात कॉलेजच्या आठवणींबद्दल सुद्धा बोलू लागला. राधिका मात्र एखाद्या तत्वज्ञानाच्या प्राध्यापकाप्रमाणे समोरच्या विद्यार्थ्याचे चंचल भावभावनांचे वादळ पाहत होती. ती सहज म्हणाली, अहो विश्राम, माणसाला गेलेला काळ आणि वेळ पुन्हा पकडता येत नाही. फिजिक्स मध्ये म्हणतात ना, टाइम मशीनद्वारे आपण भूतकाळात जाऊ, पण भावना नसलेल्या निर्जीव प्रकाश किरणांचा तो खेळ असतो. एक कल्पना विलासच म्हणा ना. मी आता रघुनाथरावांच्या येण्याची वाट पाहत आहे. एका विशाल सागरासमोर माझं मिलन झालेलं आहे. गंगा ज्याप्रमाणे सागराला मिळतात, हजारो मुखांनी भेटते आणि आपले जीवन समर्पित करते, अगदी त्याचप्रमाणे. विश्रामने ओळखले. तो आता मनातल्या मनात कोसळला होता. त्याला कळून चुकलं होतं की आपण काय वाटेल तरी केलं तरी राधिका आता भूतकाळ आठवणार नाही आणि ती वर्तमान काळात जगत आहे. पुस्तक आणि चिठ्ठी घेऊन तो बाहेर जाण्याचा विचार करू लागला. राधिकेने त्याच्या मनातले विचार तेव्हा ओळखले. विश्राम, थोडा वेळ थांबा. रघुनाथराव आता येतीलच. त्याचबरोबर पुन्हा एकदा चहा घेऊन जावा. मी रघुनाथरावांच्या साथी जीवनाचे सारे रस्ते पाहिले आहेत. अनेक माणसं वाचली आहेत. कोणता रस्ता कुठून येतो, कुठं जातो, श्रीमन, समाजमन, भावभावना यांचं सारं ज्ञान मला रघुनाथरावांकडनं केवळ त्यांच्या स्पर्शातूनच प्राप्त झालेलं आहे आणि त्यांच्या विचारातून. विश्रामराव, आपण प्राध्यापक असून उथळ आहात. वाईट वाटून घेऊ नका. क्षणभंगुरता, आळवावरचं पाणी, उड्या मारीत वाहणारं निर्झर आणि खोल डोहातलं पाणी, गंगेप्रमाणे विशाल प्रवाहातलं पाणी, सागरातलं पाणी, या सारांचं ज्ञान चिंतनातून येतं. अहो रघुनाथराव पूर्ण पुरुष आहेत. प्रेमाचे सारे अर्थ त्यांच्याकडून मी शिकले आहे. भारतीय स्त्री आणि स्त्री ही पुरुष कसाही असला, काळा, गोरा, लंगडा, आंधळा, चिडचिडा, तरी सुद्धा भेदभाव न करता तन्मनाने त्याला आपलं मानते. एकदा स्वीकारलं की कायमच. सत्य, प्रामाणिकपणा आणि आदर्श या मूल्यांवर उभारलेलं हे माझं घरटं आता भावनेच्या वादळानं हलणार सुद्धा नाही.
आणि तुमच्या धमक्याने तर साधं खर्चकणार सुद्धा नाही. मागे रघुनाथराव येऊन केव्हा उभे राहिले हे विश्रामला कळलंच नाही. रघुनाथराव नेहमीच्या मूडमध्ये आत आले. आपले शूज काढून त्यांनी आज्ञाधारक बालकाप्रमाणे जागेवर ठेवले. राधिकेने प्रसन्न मुद्रेने त्यांच्या हातातील पुस्तकं घेतली आणि पुस्तकाच्या जागेवर कपाटात ठेवली. रघुनाथराव, विश्रामराव, तुमच्या गप्पा चांगल्याच रंगलेल्या दिसतायत. बसा, मी आलोच. रघुनाथराव आत जाऊन फ्रेश होऊन येईसपर्यंत पांढरा पायजमा कुर्ता घालून सदरा घालून बाहेर येऊन सोफ्यावर बसले. राधिका, आता पुन्हा एकदा चहा घेऊन ये. मस्तपैकी तिघे मिळून चहा घेऊया. वातावरण छान आहे, गप्पा मारूया. राधिका आत गेली. रघुनाथराव हे काही केलं तरी न डगमगणारे एक विशाल व्यक्तिमत्व होतं. त्यांनी विश्रामला न पाहताही सारं ओळखलं होतं. किंबहुना विश्रामला दुपारी घरी पुस्तक घ्यायला जाण्याचा बहाणा त्यांना कळतही होता. राधिकेने 7 फेरे घेण्यापूर्वी रघुनाथरावांना आपल्या कॉलेज जीवनाचा सारा प्रवास सांगितलेला होता. विश्रामकडे पाहत रघुनाथराव उद्गारले, जीवन हे संयमाचं भांडार आहे. क्षणभूर आनंदाचे तुषार, क्षणभंगूर क्षण हे तेवढ्याच पुरते असतात. खरं सांगू का विश्रामराव, मी फिलॉसॉफी डॉक्टरेट केली. तत्वज्ञानाचा गाढा अभ्यास म्हणून ओळखला जातो, पण हे सारं श्रेय राधिकेकडे जातं. राधिकेने सत्यावर जे प्रयोग केले आहेत, जे जगातील कोणतीही व्यक्ती आतापर्यंत करू शकली नसेल, ती माझी गुरु आहे. आणि म्हणूनच मी दुपारी तुम्हाला तिच्याकडनं सत्याचे 4 डोस मिळावेत म्हणून घरी जाण्यासंबंधी होकार दिला होता. राधिका चहा घेऊन बाहेर आली. तिथेही तिघेही चहा पीत शांतपणे जणू काही सकाळचाच आपण चहा पितोय या नादामध्ये गप्पा मारत होते. विश्राम, येतो सर म्हणून बाहेर पडला. सरांनी त्याला येत जा बरं का रे अधूनमधून विश्राम हे वाक्य उच्चारले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी विश्राम कॉलेज सोडून निघून गेल्याचे राधिकेला कळले. राधिकेला खात्री होती की विश्राम आता जीवनाच्या योग्य वाटेच्या प्रवासाला लागलेला असेल. धन्यवाद. आपला परिवार मनोरमा.